कॅम्पा कोलातल्या अनधिकृत इमारतींवर पडणार हातोडा। कारवाईसाठी मुंबई पोलिसांनी दोन्ही बाजूने बॅरिकेड्स लावायला केली आहे सुरुवात। काँग्रेस आणि राष्ट्रवादीची नवी दिल्लीत शरद पवारांच्या घरी बैठक सुरू। बैठकीला ए.के. अँटनी आणि अहमद पटेल हजर। महाराष्ट्रातल्या राजकीय स्थितीवर होतीये चर्चा। पार्टी चाहती है अगर महाराष्ट्र में परिवर्तन करना है तो उद्धव ठाकरे साहब को सरकार का नेतृत्व करना पड़ेगा, लोगों को सामने अभी जाना पड़ेगा हमको। उद्धव ठाकरेंना नेतृत्व दिल्यानं महायुतीला प्रचंड बहुमत मिळेल। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना विश्वास, तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसैनिकांचाच हवा। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंचं शिवसैनिकांना आवाहन। सौ पंकजा पालवे मुंडे यांना कोर कमिटीमध्ये आम्ही या ठिकाणी घेण्याचं ठरवलंय। आमदार पंकजा मुंडेंना भाजपच्या कोर कमिटीत मिळणार स्थान। विधानसभा निवडणुकीतही देणार मोठी जबाबदारी, भाजपच्या कोर कमिटीमधला निर्णय। आता चितळी समितीने अहवाल दिल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला क्लीन चिट त्या ठिकाणी मिळाली की त्याच्याचं राजकारण करायचं। मी कालही चांगलं काम केलंय, आजही करतोय आणि उद्याही करेन। चितळे समितीत आपल्याला क्लीन चिट दिली आहे, अजित पवार यांचा दावा। यूपीएनं केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचा मोदी सरकारचा सपाटा। आधी राज्यपाल, मग आपत्ती निवारण व्यवस्था आणि आता महिला आणि अनुसूचित आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची केली मागणी। इराकमध्ये अपहरण झालेल्या 40 भारतीयांचा ठावठिकाणा लागला। केंद्र सरकारची माहिती, सुटकेसाठी प्रयत्न सुरू असल्याचं केलं जाहीर। आणि तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान। विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषानं देहू झालंय विठ्ठलमय।